रामकृष्णारी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारयली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला संतुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला। तुकोबरा या अभंगामध्ये म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारयली। माझं भाग्य एवढं उजळलं एवढं मी आता एखादी गोष्ट जर आयुष्यामध्ये चांगली घडली तर आपण आवर्जून म्हणतो उजळले भाग्य आता अवघी चिंता वारयली। म्हणजे माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा घटना घडली एवढी मोठं परिवर्तन घडलं की या जीवनामधून ज्या वेळेला भाग्य उजळतं म्हणजे भाग्याचा उदय त्याने ज्या भाग्याचा उदय होणार आहे ज्या एखाद्या संताचा उदय होणार आहे एखाद्या लहान मुलाचा उदय होणार त्यावेळेला आपण आवर्जून म्हणतो की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारयली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला। या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला भाग्याचा उदय काय असतो। भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काही कारणास्तव बाहेर फिरण्यासाठी निघालेले असतात। आपले महाराजे राजवाड्या आपणही नाही का काही ठिकाणी फिरण्यासाठी जातो किंवा एखाद्या एन्जॉय ट्रिपसाठी निघत असतो आणि त्या ठिकाणी आपला एखादा मित्र बरोबर असतो आणि त्या मित्राबरोबर ज्या वेळेला आपण आपली एकमेकाविषयीचं प्रेम ज्या वेळेला आपण सांगत असतो त्यावेळेला श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघंजण चालत चालत साधारण 1-2 फर्लांग 4 फर्लांग जातात। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना एक सोन्याची टेकडी सोन्याचा डोंगरच दिसतो। सोन्याचा डोंगर दिसल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणतात अरे सोन्याचा डोंगर आहे आता देवच आहे त्यांना सगळं ज्ञात होतं माहिती होतं पण त्यांना अर्जुनाची परीक्षा घ्यायची होती। अर्जुन होता वा वा ठीक आहे तो आजूबाजूच्या गावात दौंडी द्यायला लावतो आणि सांगतो ज्याला कोणाला सोनं पाहिजे त्यांनी या ठिकाणी या मी तर समजा मी सोनं वाटायचं काम करतोय लोकांची लाईन लागती सोनं मिळते म्हणल्यानंतर काय लोकांची लाईन। अर्जुन इकडनं 5-10 तोळे नाही बरं का किलो सोनं घ्यायचं घ्या घेऊन जावा असं वाटवायचं काम सुरू होतं। दिवसभर अर्जुन सोनं वाटतो रात्रभर वाटतो लोक परत घरी ठेवायची परत दुसऱ्या नंबरला लागायची लाईनला प्रत्येकाला सोनं मिळत होतं आणि दुसऱ्याची सकाळपर्यंत हे वाटपाचं काम चालू होतं। आजची रात्र गेली दिवस गेला रात्र गेला सकाळी ज्या वेळेला कर्ण आणि श्रीकृष्ण म्हणतात चला अर्जुन महाराज काय करतात पाहून तर येऊ आपण म्हणून कर्णाला घेतात आणि श्रीकृष्ण भगवान आणि कर्ण दोघंजण त्या ठिकाणी येतात। देवचे देव परीक्षा कशी पाहतील कशी घेतील सांगता येत नाही। मग त्यावेळेला अर्जुनाला विचारतात अर्जुना अरे एवढे लोक तू काय करतोय काय नाही देवा काल सकाळपासून वाटप चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोनं वाटलं रात्रभर सोनं वाटलं लोक येतात लाईनला थांबतात मी देतोय हे काम चाललं तर थकलोय। मग कर्णाकडे बोट करतात कर्ण पाहतो भगवंताचं दर्शन घेतात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतात आणि टेकडीचं दर्शन घेतात जे सोन्याची टेकडी त्याचे दर्शन घेतात आणि लोकांना नमस्कार करतात त्या टेकडीला नमस्कार करतात की ज्यांना ज्यांना काय सोनं न्यायचं ते न्या आणि रामकृष्ण हरी म्हणून निघून जातात। यामधून काय घ्यायचं आपण की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारयली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला। तुमच्या जीवनामध्ये जी गोष्ट येणार आहे ती येणारच तुमच्या जीवनामधून एखादी गोष्ट जाणार असेल ती जाणारच। तुमच्या जीवनामध्ये जे उदय होणार आहे भाग्याचा उदय होणार आहे तो होणार तो कुठल्या पद्धतीतून कसा करून घ्यायचा आहे तर तो हे फक्त कुणाला माहिती आहे तर त्या परमेश्वराला माहिती आहे त्या भगवंताला माहिती आहे त्या मायबापाला माहिती आहे। जी संतांची मांड्याळे काय संत काय आहे संत कृपा काय आहे आपण मागच्या ह्याच्यात पाहून गेलो की संत कृपा झाली इमारत फळा आली। ह्या इमारतीचा जो पायाभरणीचा कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी पाय मजबूत असतील आपण एखादं घर जर बांधायचं असेल एखादी इमारत बांधायची असेल तर आपण काय करतो तर घराचा पाया मजबूत पाहिजे तर ती इमारत मजबूत असते। ज्याप्रमाणे मित्रांनो की मागच्या आठवड्यामध्येच मी एका फलविक्रेत्याच्या बाजूला उभा होतो आणि त्या ठिकाणी मला काही फळं घ्यायची होती तर त्या ठिकाणी गेल्यानंतर
द्राक्षाचे घडच्या घड होते आणि बाजूला एका फार मोठ्या पाटीमध्ये तुटलेले द्राक्ष, गळून पडलेले द्राक्ष होते. तर त्या मी विक्रेत्याला विचारलं की हे घड काय भावाने देणार. तर त्यांनी सांगितलं की 60 रुपये किलोने देणार. आणि हे जे मोकळे द्राक्ष पडले जे पाटीमधले तो म्हणला 20 रुपये किलोने देणार. म्हणलं हा फरक का. तर त्यांनी सांगितलं एका शब्दात, फार मोठं त्यामधलं भाकीत आहे मित्रांनो, की ज्या वेळेला आपण कुटुंब रचनामध्ये राहतो. त्याने एका शब्दामध्ये सांगितले, 2 प्रकार सांगितले, बाजारभाव 2 सांगितले. जे घराला चिटकून आहे ते एकाग्रतेचं चित्त आहे. घरामध्ये ज्या वेळेला आपण कुटुंब प्रमुख म्हटलं जातं की कुटुंबामध्ये 4 भाव असतील, त्या 4 भावांचा परिवार जर एकत्र असतील तर ती एक संच मूठ बांधली जाते. ज्याप्रमाणे हाताची मूठ बांधतो त्याप्रमाणे ती जी फळं असतील, ते जे द्राक्ष होते ते कसे होते, संघटित होते. आणि जे तुटून गेलेत, वगळून गेले, त्या एखादा काय म्हणतो आपल्यातून निसटला, बाजूला गेला, वेगळा राहिला. वेगळं पण आलं की त्याला किंमत कमी होती. त्यामुळे मित्रांनो, कधी पण आपल्या जीवनामध्ये एक संघ राहावा. आपलं कुटुंब प्रमुख असाल तर कुटुंब प्रमुखाची भूमिका सर्वांना सारखा न्याय द्या, सारखी वृत्ती ठेवा, सर्वांबरोबर सारखं चिंतन ठेवा, त्यांच्यावरती चांगले संस्कार करा. आणि तुमचं जी वज्रलूप बांधली आहे, तुम्ही मूठ जी बांधली आहे ती अशीच एकजुटीने ठेवा की ज्याप्रमाणे द्राक्षांची किंमत जशी 2 प्रकारे झाली तशी आपली होता कामा नये. यामधूनही महाराज म्हणतात की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला, संतुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियला. रामकृष्ण हरी.